Hi, hi, hi Samiksha, hi Jasmeet. Hello, hello. सो फायनली कधीपासून चाललं होतं लाईव्ह जायचं आणि आता फायनली लाईव्ह आले आहे मी. हाय आरोह. आय एम गुड, हाव यू? हाय जिनी. थँक्यू सो मच. फ्रेंड्स, शूटिंग कसं चाललं आहे? शूटिंग मस्त चाललं आहे. इनफॅक्ट आज सिंगिंग स्टारचे खूप स्पेशल एपिसोड्स आहेत कारण डुएट सॉंग्स ची मैफिल आहे आणि आय एम शुअर तुम्ही ती बघालच आज. आणि आज फायनली मी सुद्धा घरी आहे, सो आज मी सुद्धा एपिसोड्स बघणार आहे. हाय गायत्री, हाय हॅलो. सॉरी, प्रत्येकाला नाव घेऊन हाय म्हणणं शक्य नाही आहे, बट सगळ्यांना हाय. मॅम तुमच्या आवाजात एक सॉन्ग बोला. बापरे, हे सगळ्यात कठीण काम आहे, हे मी नाही करू शकत, सॉरी. कशा आहात? आय एम गुड. फिल्मवर काही न्यूज जशी तुम्ही वाट बघताय तशीच मी सुद्धा वाट बघते ॲक्च्युली. पण आय एम शुअर आता लवकरच थिएटर्स ओपन झाल्यावर तुम्हाला मी लवकरच एक गुड न्यूज देईन मे बी. लेट्स सी. थँक्यू. माझं आवडतं सॉन्ग तसे खूप आहेत ॲक्च्युली. आराधिके आहे, त्याच्यानंतर खूप आहे, तसं एक नाही सांगता येणार. हाय हॅलो, लुकिंग क्यूट, थँक्यू. 1 month since last live. Yeah, I know. Any new venture? लवकरच मी आय होप तुम्हाला नवीन कामाची एक न्यूज देऊ शकेन. होपिंग. लेट्स सी. लेट्स मीट सून. येस सारिका प्लीज, अँड लेट्स शूट सून. थँक्यू. अनन्या कधी रिलीज होणार मॅम? हां, जशी तुम्हाला त्याची उत्सुकता आहे तशीच मलाही आहे. मी सतत रवी सर आणि प्रताप सरांना म्हणते की कधी होणार आहे रिलीज वगैरे, आणि आय होप आता लवकरच थिएटर सुरू झाल्यावर आपल्याला कळेलच. सिंगिंग स्टारमध्ये खूप छान अँकरिंग कर. थँक्यू सो मच. आय एम जस्ट ट्राईंग. मयुरेश, कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल प्रोजेक्ट्स अँड येस, थँक्यू सो मच. थँक्यू. टॉक अबाउट अनन्या. हां, सो ॲक्च्युली आज 2 ऑक्टोबर आहे आणि एक्झॅक्टली 1 year बॅक मला 2 ऑक्टोबरलाच कळलं होतं की मी अनन्या नावाचा सिनेमा करते आहे आणि माझं सिलेक्शन झालं आहे. सो या, इट्स अ बिग डे फॉर मी. इट्स बीन 1 year ऑलरेडी आणि आय एम रिअली वेटिंग की आता तो लवकरात लवकर प्रेक्षकांच्या समोर येईल, प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. मलाही ॲक्च्युली उत्सुकता लागली आता, त्यामुळे लेट्स होप की लवकरात लवकर फिल्म रिलीज होईल. सो या, टुडे इज व्हेरी स्पेशल, कारण मगाशी माझं रवी सरांशी पण बोलणं झालं की इट्स बीन 1 year माझं सिलेक्शन झालं होतं. 2 ऑक्टोबरलाच मला कळलं होतं की मी अनन्या करते आहे. सो या, इट्स अ स्पेशल डे फॉर मी. थँक्यू सो मच. दादा, एक गुड न्यूज आहे कधी? हा प्रश्न मला, ऋषीला, आरतीला, आम्ही सतत असे उमेश दादाला विचारतोय की दादा, एक गुड न्यूज आहे कधी? आम्ही वाट बघतोय की प्रयोग कधी सुरू होणार. शेवटचा प्रयोग मार्चमध्ये केला होता, त्यामुळे आत्ता असं झालं की प्लीज आता लवकरात लवकर सुरू करायचं आहे. मॅम कशी? आय एम गुड. वेटिंग फॉर युअर न्यू प्रोजेक्ट. इवन आय एम वेटिंग फॉर माय न्यू प्रोजेक्ट, बट लेट्स होप मी लवकरच डिटेल्स देऊ शकेन. सो लेट्स होप. 15 ऑक्टोबरला थिएटर्स ओपन होणार आहेत. एक्सायटेड. इवन वी आर व्हेरी एक्सायटेड. लेट्स सी. Your anchoring is so beautiful. Thank you so much. I'm just trying. I'm just exploring. Which book you're reading now? Oh, I'm reading a lot of books right now actually. मी आजच फॉरेस्ट ऑफ एन्चॅन्टमेंट संपवलं फायनली. And I've started with अमृता इम्रोज लव्ह स्टोरी. उमा त्रिलोक यांचं पुस्तक आहे. सो आय हॅव जस्ट स्टार्टेड विथ इट आणि आय थिंक ते उद्यापर्यंत संपेल माझं. आणि माझ्या मित्राने आशयने मला खूप पुस्तकं पाठवली आहेत जी तुम्ही बघू शकता.
खूप जास्त पुस्तकं पाठवली आहेत आणि ती सगळी पुस्तकं मला संपवायची आहेत. सो या, तुम्ही विदाऊट मेकअप जास्त छान. थँक्यू सो मच. देगना या दादा, एक गुड न्यूज आहे आमची, आम्ही पण वाट बघतोय ॲक्च्युली. खूप मोठा फॅन आहे. थँक्यू सो मच दादा. एक गुड न्यूज आहे, चालू करा ना प्लीज. आय होप उमेश दादा इज लिस्निंग, आय होप प्रिया मॅम इज लिस्निंग अँड वी ऑल आर. ॲक्च्युली आम्ही सगळेच खूप वाट बघतोय कारण आम्हालाही लवकरात लवकर प्रयोग करायचे आहेत. इनफॅक्ट आमचा US दौरा होता आत्ता, पण कोविडच्या सिच्युएशनमुळे, पॅन्डेमिकमुळे ते सगळंच पुढे गेलं आहे. पण आय एम शुअर की आम्ही परत तितक्याच उत्साहाने, तितक्याच ताकदीने सगळे प्रयोग करू. आय एम शुअर. खूप विशेष फॉर न्यू प्रोजेक्ट. थँक्यू सो मच. तुमचे खूप मोठे फॅन आहे. थँक्यू. अजून नवीन प्रोजेक्ट्स आहेत का? नवीन प्रोजेक्ट्स आहेत, बट इतक्या लवकर मी डिटेल्स नाही देऊ शकणार आहे. बट लवकरच मी शूट करेन अँड आय विल गिव्ह यू ऑल द डिटेल्स. फुलपाखरू 2 कधी? अरे बापरे, आता हा प्रश्न मी तुम्हाला किती वेळा सांगितले, मी उत्तर देऊच शकत नाही. ह्याचं उत्तर फक्त झी युवा आणि मंदार सर देऊ शकतात. त्यामुळे आय थिंक तुम्ही त्यांना हा प्रश्न विचारा. हो, मीटअप कधी ठेवायचं आहे, कधी करायचं आहे? व्हेरी फ्रँकली माझं प्लॅनिंग होतं मे बी ड्युरिंग दिस बर्थडे, पण सोशल डिस्टन्सिंग आलं आणि सगळाच गोंधळ झाला कोविडमुळे. त्यामुळे लवकरच आपण भेटू. आय एम व्हेरी शुअर मी लवकरच काहीतरी प्लॅन करेन. युअर लव्ह टुवर्ड्स युअर FCs इज इमेन्स. ॲक्च्युली मला कधीतरी मला बऱ्याचदा असं होतं की प्रत्येक FCsना, प्रत्येक माणसाला मी नाही रिप्लाय करू शकत. दो आय ट्राय माय बेस्ट आणि इट इज नॉट ऑलवेज पॉसिबल की स्केड्यूलमधून किंवा रोज सोशल मीडिया चेक करून FCsना रिप्लाय करणं किंवा अकाउंट्सना रिप्लायज करणं. सो बट थँक्यू सो मच, कारण तुम्ही विदाऊट एक्सपेक्टेशन्स आणि काही अपेक्षा न ठेवता माझ्यावर प्रेम करता आणि सगळे माझे पोस्ट शेअर करता. सो थँक्स अ लॉट. थँक्यू सो मच. लुकिंग क्यूट. थँक्यू. आनंदाला बघण्यासाठी खूप आम्ही सुद्धा मीटअप ठेवा ना लवकरच. FCsबद्दल काही ॲक्च्युली मला असं वाटतं त्यांच्याबद्दल मी बोलू तेवढं कमी आहे, कारण इट्स लाईक आय अपलोड अ पिक्चर, आय अपलोड समथिंग अबाउट माय प्रोजेक्ट आणि इट्स व्हायरल अँड ते शेअर करतात, खूप प्रेमाने शेअर करतात, ते एडिट्स करतात, स्केचेस पाठवतात, खूप एफर्ट्स घेतात. इवन माझा बर्थडे ऋतोत्सव जो केला, इट वॉज रिअली ग्रेट. सो आय कांट थँक इनफ, कारण मी कितीही म्हटलं तरी ते कमी आहे. सो थँक्यू सो मच. तरी पण मी थँक्यू म्हणते बिकॉज ग्रॅटिट्यूड इज ऑल आय बिलीव्ह इन. सो थँक्यू. कीप लविंग अँड आय एम शुअर मी प्रयत्न तरी करेन की माझ्या प्रोजेक्ट्समुळे, माझ्या कामामुळे तुम्ही कधी डिसअपॉइंट होणार नाही. पण थोडं समजूनही घ्या, कारण प्रत्येक वेळी रिप्लाय करणं आय मीन पटकन जमत नाही अँड इट इज नॉट पॉसिबल. सो प्लीज तेवढं समजून घ्या प्लीज. तुमचे पिक्स खूप भारी आले आहेत. थँक्यू. त्याचं सगळं क्रेडिट आहे ते भूषणला, दीपालीला, सारिकाला, तेजसनी काही फोटोज काढले जो मला अजूनही देतोय तो, पण या आणि प्रत्येक फोटोग्राफरला जे माझे फोटोज काढतात. सो या सगळ्याचं क्रेडिट त्यांना आहे. हाय ऐश्वर्या, मीट मी सून. 2 मिलियन होणार आहेत आता. ओ येस, 2 मिलियन होणार आहेत. इट्स अ ह्यूज रिस्पॉन्सिबिलिटी. आय फील आनंद तर आहेच, पण त्याचबरोबर मला भीतीही वाटते की अरे बापरे, कारण शक्य होत नाही प्रत्येकाशी कनेक्ट ठेवणं, प्रत्येकाशी बोलणं, प्रत्येकाला रिप्लाय करणं. सो आय फील मला जरा सोशल मीडियाचं कधी कधी प्रेशर येतं, कारण काही FCs काही माणसं असं पटकन रिॲक्ट करतात की मॅम काय तुम्ही रिप्लायच करत नाही, मग तुम्हाला काही कदर. असं नाही आहे. इट्स नॉट पॉसिबल राईट की तुम्ही प्रत्येक माणसाला रिप्लाय करू शकाल. सो या, बट आय एम टेलिंग यू, मी सांगते तुम्हाला की थँक्यू सो मच फॉर ऑल द लव्ह आणि असंच प्रेम करत राहा. कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर 2 मिलियन. थँक्यू. हाय गणेश. हाय शुभम. कॉंग्रॅच्युलेशन्स मॅम फॉर. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. सध्या खूप बुक्स रीड करते. हो, ॲक्च्युली मी खूप वाचायचे आधी, पण नंतर दुर्वा, मग फुलपाखरू, मग 2019 वॉज व्हेरी बिझी
खूपच कामात गेला, त्यामुळे कुठेतरी वाचण्याची सवय, बुक्स वाचण्याची सवय खूप मागे राहिली होती. सो ती फायनली मला ह्या पॅन्डेमिकच्यामुळे मी जे घरी होते तेव्हा मला खूप वाचायला मिळालं. आणि आत्ता आय एम मेकिंग शुअर की मी ती कंटिन्यू करेन. म्हणजे त्यामुळे म्हणूनच मी ती सवय मोडत नाही आणि मी रोज वाचायचा प्रयत्न करते. I know you watched Money Heist. So, oh yeah, I watched Money Heist. Which character? I like Berlin. I like Professor, obviously. But I like each and every character. I like Tokyo. फारच कमाल कॅरेक्टर्स आहेत सगळ्यांचेच इन फॅक्ट. फेवरेट वेब सिरीज? इट्स खूप आहेत. ब्रेकिंग बॅड आवडतं मला, GOT पण. फायनली मी GOT पाहिलं. सो या, GOT इज ऑल्सो नाईस. अजून मला खूप काय काय बघायचं आहे. सो या, घरात झोपाळा. येस, थँक्स टू हर्षित. हाय साक्षी, आय मिस यू. वर्कआउट्स फ्रॉम होम, मिसिंग जिम. येस, आय एम ॲब्सोल्युटली मिसिंग माय जिम बिकॉज मी फार होम वर्कआउटवाली नाही आहे. त्यामुळे मी आता वाट बघते की कधी जिम सुरू होते. आणि मी सतत ब्रायन सरांना पण मेसेज करते की आता कधी सुरू होणार आहे. मी धावायला वगैरे जाते, पण इट्स काइंड लाईक आता बास, आता प्लीज जिम सुरू करा. युअर ग्लोईंग साक्षी, थँक्यू. आय थिंक इट्स बिकॉज ऑफ द लाईट. संस्कृती, मी छान आहे, तू कशी आहेस? युअर आईज, थँक्यू सो मच. 2 मिलियन फॅन्सला कसं वाटतंय तुम्हाला? खरंच खूप भारी वाटतंय, खूप कमाल वाटतंय, पण ॲट द सेम टाईम टेन्शनही येतं आहे आणि रिस्पॉन्सिबलही वाटतं. कारण हे सगळं प्रेम जपून ठेवणं, ह्याची खूप काळजी घ्यायची गरज आहे. म्हणजे मग ते माझ्या कामा थ्रू असो किंवा त्यांच्याशी कनेक्ट राहणं असो, त्यामुळे इट्स काइंड ऑफ प्रेशर. बट आय थिंक इट्स गुड प्रेशर. इट फील्स गुड की तुमच्या आजूबाजूला इतकी माणसं आहेत जी आपल्यावर प्रेम करतात. सो या, व्हेरी हॅपी अबाउट इट. हिंदी बोलो. हम हिंदी बोले. आप बोलिए कुछ हिंदी में, फिर हम आपको जवाब देते हैं. दुर्वा सीरियल मस्त होती. थैंक यू सो मच. इट वॉज माई फर्स्ट सीरियल एंड आई रियली मिस वर्किंग विथ सुजाताई शालमली, जो शालमली इज माई रूममेट नाउ, बट आई रियली मिस वर्किंग विथ देम. आय रियली मिस अश्विनी ताई, विनय काका. मी खूपच लकी होते की दुर्वामध्ये मला सगळ्यांबरोबर काम करायची संधी मिळाली. विनय काकांबरोबर काम करायची संधी मिळाली, अश्विनी ताईबरोबर, शरद दादाबरोबर. सो येस, इट वॉज अ गुड शो, गुड टीम. अँड थँक्यू दशमी अँड स्टार अँड निनाद सर, नितीन सर, अपर्णा मॅम, अक्षय, एव्हरी वन. ॲक्च्युली इट वॉज अ गुड टीम. इट वॉज माय फर्स्ट शो. वेब सिरीज, येस, वेब सिरीज. आय जस्ट होप की मी लवकरच काही तुम्हाला सांगू शकेन, अनाऊन्स करू शकेन. सो लेट्स होप. ऋषी, तुझं काय म्हणणं आहे? काय वाटतं तुला? अनाऊन्समेंट करायची आहे का आपण काही? मीटअप ठेवा ना. हो, मी मगाशी म्हटलं तसं की माझं प्लॅनिंग होतं, पण हे पॅन्डेमिकमुळे आय थिंक आपल्या सगळ्यांचेच प्लॅन्स जरा हल्ले आहेत. पण आय एम शुअर लवकरच आपण मीटअप ठेवू. तुमच्यासाठी कधी पण येऊ शकतो, मला माहिती आहे. बट आपण काळजी घेणं फार गरजेचं आहे, कारण आत्ता काय सिच्युएशन आहे बाहेर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. काम करतानाही सेटवरही आम्ही खूप काळजी घेतो आहे, खूप भीती वाटते आम्हाला. त्यामुळे इट्स बेटर दॅट वी ऑल आर होम आणि आपण काळजी घेतो आहे स्वतःसाठी, आपल्या फॅमिलीसाठी. सो आपण मीटअप ठेवूच. आपलं काही असोसिएशन काही संपणार नाही आहे. तुम्ही माझ्यावर असंच प्रेम करत राहणार आहात हे मला माहिती आहे. त्यामुळे आपण लवकरच मीटअप ठेवू. तुम्ही विचारून सांगा ना मॅम. फुलपाखरू 2 कधी आहे तुम्हाला लवकर सांगतील. हो, मला सांगू शकतील मंदर सर लवकर. पण आता यशोमान सरांची सिरियल येते, त्यामुळे मला माहीत नाही आता केव्हाचा प्लॅन आहे फुलपाखरू 2चा. मूवीचा केव्हा प्लॅन? थिएटर सुरू होऊ देत, मग आय थिंक लवकरच मी अनाऊन्स करू शकेन. 2 वर्ड्स फॉर फॅन क्लब्स. आय लव्ह देम ऑल अँड थँक यू फॉर बीइंग विथ मी in every project. And
for all the videos, for all the edits, for all the sketches, for everything. Thank you. बर्थडे मंथ, हो बाबा, बर्थडे मंथ, ऋतोत्सव मी खूप सगळंच एन्जॉय केलं. सप्टेंबर इज ऑलवेज लाईक अ पार्टी टू मी, कारण इट्स माय बर्थडे मंथ अँड सो आय एन्जॉय अ लॉट. येस, हाऊ वॉज माय बर्थडे? ओ, इट वॉज ग्रेट. आम्ही खूप मज्जा केली. सिंगिंग स्टारचा हा एपिसोड खूप छान होणार आहे. त्यासाठी मी सिंगिंग स्टारच्या प्रत्येक एपिसोडसाठी खूप एक्सायटेड असते, कारण एकतर मला खूप भीती वाटत असते अँकरिंग करताना, कारण मी ते पहिल्यांदा करते आणि आता म्हणता ऑलमोस्ट दीड महिना झाला आहे शोला. तरीही मला तितकीच भीती वाटते प्रत्येक दिवशी शूट करताना. पण ऑल थँक्स टू प्रतीक सर, अमित सर, कारण इवन राजश्री ताई, विशाल सर, बिकॉज दे आर व्हेरी स्वीट आणि ते सेटर मला खूप सांभाळून घेतात. फॉर दॅट मॅटर सगळे कॉन्टेस्टंट, सगळे मेंटॉर्स पण, आपले जजेस पण, ते असे प्रत्येक वेळी मला मोटिवेट करत असतात की हो छान होतंय, कर तू वगैरे. सो आय एम ऑल एक्सायटेड फॉर सिंगिंग स्टार एपिसोड्स. म्हणजे हे प्रत्येक एपिसोडला मला तेवढीच एक्साइटमेंट असते. पण आज फायनली मी घरी आहे, त्यामुळे मी ते दोन्ही एपिसोड्स बघणार आहे. हाय ऋतुराज. तुम्हाला भेटायला कधी, मी जसं म्हणाले तसं आम्ही लवकरच फॅन मीट प्लॅन करणार आहे. सो लेट्स होप दॅट वी मीट सून. पृथ्वी, ओके, तुझ्या गर्लफ्रेंडला हाय सांग माझा. लाईव्ह येत जा. आय श्योरली ट्राय, पण एव्हरी टाईम इट्स नॉट पॉसिबल. पण आज म्हटलं आजचा दिवस खूप स्पेशल आहे, कारण एक्झॅक्टली 1 वर्ष आधी 2 ऑक्टोबरलाच मला अनन्या हे प्रोजेक्ट मिळालं होतं. सो म्हटलं 2 ऑक्टोबर आहे आणि आज मी घरी आहे, सुट्टी आहे, तर म्हटलं लाईव्ह करूया. आता 2 मिलियनही होणार आहेत. सो बट आय श्योरली ट्राय अँड मी येत जाईन लाईव्ह, मी प्रयत्न करत जाईन. स्टे सेफ. येस, ॲब्सल्युटली. आम्ही सेटर खूप काळजी घेतो आहे टू स्टे सेफ. इनफॅक्ट मला असं वाटतं की प्लीज तुम्ही सगळ्यांनीच काळजी घ्या. प्लीज गरज नसेल तर बाहेर पडू नका. आय नो काम महत्त्वाचं आहेच, कारण 6 महिन्यांनी आपली कामं सुरू झाली आहेत. पण ॲट द सेम टाईम प्लीज टेक केअर, नॉट जस्ट स्वतःची पण युअर फॅमिली ऑल्सो. कॉंग्रॅच्युलेशन्स मॅम, थँक्यू. हाय जान्हवी. हाय आशिष. सिंगिंग स्टारमधील फेवरेट कंटेस्टंट, ओ बापरे. ॲक्च्युली मी असं नाही एखादं नाव घेऊ शकत, बिकॉज माझे सगळेच मित्रमैत्रिणी आहेत. यशोभान आहे आणि ही इज डुईंग रिअली वेल. त्याच्यानंतर आस्ताद आहे, इवन ही सिंग्स वेल. संकर्षण ह्या शोच्या निमित्ताने आमची मैत्री अशी आय डोंट नो होते की नाही, बट वी हॅव कनेक्टेड रिअली वेल अँड ही इज सच अ ग्रेट परफॉर्मर. त्याच्यानंतर स्वानंदी आहेच, अर्चना आहे. सो मला असं वाटते की मी असं एका कोणाचंच नाव नाही घेऊ शकत, सगळेच खूप, आणि मुळात ना सगळे खूप भारी होतात. इवन अंशुदादा, अजयदादा, ते फारच कमाल आहेत, फार कमाल. हाऊ इज युअर एक्सपिरियन्स being an anchor? Oh god, hats off to Ameya, hats off to Spruha, hats off to Pallavi ma'am, hats off to Subodha, to each and every one ज्यांनी आयुष्यात अँकरिंग केलेलं आहे, जे करतात आणि इतकं कमाल करतात, कारण ते खूप कठीण आहे आणि इट इज व्हेरी स्कॅरी. बट या आय एम ट्राईंग, कारण मला नवीन काहीतरी एक्सप्लोअर करायचं होतं स्वतःसाठी. सो येस, बिईंग ऑन सेट ॲज अन अँकर इज स्कॅरी फॉर मी, बट आय थिंक भीती वाटल्याशिवाय तुमच्याकडून चांगलं काम होतही नाही. सो आय एम जस्ट ट्राईंग. सिंगिंग स्टारमध्ये काम करून कसं वाटतं? ॲक्च्युली खूप भारी वाटतं आहे, कारण त्यानिमित्ताने माझं प्रशांत सरांबरोबर इंटरॅक्शन झालं, सलील सरांबरोबर झालं, बेला मॅमबरोबर झालं, सगळ्या कॉन्टेस्टंट्स मेंटॉर्सबरोबर झालं, बी इट रोहित, बी इट राहुल, बी इट अमृताताई, बी इट केतकी. सो सगळे खूपच गोड आहेत. आणि ह्या निमित्ताने म्युझिकशी मी अशी कधीच क्लोजली असोसिएटेड नव्हते.
सो त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळतं. खूप म्युझिकच्या गोष्टी सतत कानावर पडतात. सो इट्स अ गुड एन्व्हायरमेंट टू बी विथ, इट्स अ गुड ॲटमॉस्फिअर. आणि मुळात जेव्हा सगळ्यांना असं वाटत होतं की अरे आपलं काम कधी सुरू होणार, आपण नवीन काम कधी करणार, त्याच वेळेस सोनी मराठीने इतका कमाल इनिशिएटिव्ह घेतला आणि इतकं कमाल स्टेज दिलं, प्लॅटफॉर्म दिला सगळ्या कॉन्टेस्टंट्सना, मेंटॉर्सना, मला. सो आणि काहीतरी फ्रेश ह्या सगळ्याच्यात, जेव्हा आपण सगळे खूप सॅड आहोत, खूप डिप्रेस्ड आहोत, ह्या सगळ्याच्यात एक पॉझिटिव्ह शो त्यांनी आणला आहे. सो आय एम रिअली हॅपी अँड आय एम प्राऊड टू बी अ पार्ट ऑफ सिंगिंग स्टार. सॉरी, मी खूप प्रश्न मिस केले आहेत. आय एम रिअली सॉरी. लॉकडाऊनमध्ये मोटिवेट कशा राहायच्या काय ते ॲक्च्युली मी आई बाबा आणि माझ्या भावाबरोबर राहते. सो आमच्या घरी खूपच चिल आणि खूपच टाईमपास चालू असतो. आमचे काही फिक्स टेबल कॉन्फरन्सेस असतात, असे काही काय म्हणतात, एक फिक्स टायमिंग्स असतात दिवसातले, जिथे आम्ही चौघं येऊन वी डिस्कस अँड वी टॉक अँड वी हॅव फन. सो मोटिवेट मी राहू शकले किंवा मी सेन सॅनिटी मेंटेन करू शकले, याचं कारण आहे माझी फॅमिली. सो या मॅम हिंदी खूप क्यूट बोलता, थँक्यू. तुमचं शुगर इन सॉल्ट शॉर्ट फिल्म. ओ थँक्यू सो मच, थँक्स अ लॉट. वी नीड यू टू सिंग अ सॉंग ऑन सिंगिंग. ओ गॉड, बापरे, मला ॲक्च्युली गाता येत नाही म्हणूनच मी अँकर आहे. गायला तिथे खूप कमाल माणसं आहेत. तुम्हाला कधी भेटायला मिळणार, मी लवकरच फॅन मीट प्लॅन करणार आहे. सो लेट्स होप. लुसिफर बघा. येस, आय वॉन्ट टू वॉच लुसिफर. आय थिंक तृष्णाने मला सांगितलं होतं की लुसिफर बघ म्हणून. सो येस, मला बघायचं आहे. या 'नेव्हर हॅव एव्हर' नाही, मी नाही पाहिलंय. मॅम कधी कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा ट्राय केला? येस, ऑब्व्हियसली. माझ्या घरचे सगळेच आणि मी सुद्धा, आम्ही खूप फॅन आहोत कोल्हापूरच्या क्युझिनचे आणि वडीचे. तांबडा पांढरा रस्सा आम्ही येतो तिथे, आम्ही आलो आहे इनफॅक्ट बऱ्याचदा. आणि वी गो टू ओपल आय गेस, कारण ते माझ्या आईबाबांचं फेवरेट आहे. शिर्डीमध्ये येस, माझी ॲक्च्युली खूप इच्छा आहे यायची. मी येणार आहे, लवकरच येणार आहे. मी एकदाही आलेलं नाही आहे, सो मला लवकरच यायचं आहे. 2 मिलियनसाठी थँक्यू सो मच. रवी सरांसोबतचं बॉन्ड शेअर केलं. ही इज व्हेरी स्वीट. ही म्हणजे ॲक्च्युली त्यांच्याशी बोलताना असं सतत वाटतं की म्हणजे कधीतरी असं वाटतं की ओके, यू आर टॉकिंग टू अ प्रोड्युसर ऑफ युअर फिल्म. त्याच्यानंतर असं वाटतं की अरे नो, ही इज व्हेरी स्वीट, ही इज लाईक अ फादर अँड